नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ ट्युटोरियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मॅक्झिमम सेफ व्हेलोसिटी ऑफ व्हेकल ऑन अनबँक रोड म्हणजेच हॉरिझॉन्टल कर्व रोडसाठी एक क्वेश्चन. तर आपल्याला एक व्हेकल कन्सिडर करायचं आहे. एखाद्या अनबँक रोडवरून जाणार त्याचं त्या व्हेकलची मास आहे जे स्मॉल एम राहणार. त्या कर्व रोडची रेडियस स्मॉल आर आणि स्मॉल जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि रोड सरफेस आणि टायर सरफेस याच्याबद्दल स्टॅटिक फ्रिक्शन आहे. म्हणजे जो टायर सरफेस रोड सरफेसमधलं फ्रिक्शन आहे त्याला आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असे सुद्धा म्हणतो. ते म्यू राहणार आहे. तर आपण आपलं एक्सप्लेन मिळवायला सुरुवात करू. लेट स्मॉल एम इज मास ऑफ व्हेकल, मास. स्मॉल आर इज रेडियस ऑफ कर्व रोड किंवा कर्व पाथ असे सुद्धा म्हणू शकतो आपण. स्मॉल जी इज acceleration due to gravity आणि म्यू इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणतेही पार्टिकल असो किंवा व्हेकल असो त्याला जर त्या सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल त्याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. तर इथं जे व्हेकल कर्व रोड वरून जात आहे तर त्या व्हेकलचा सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी त्या व्हेकलला जो सेंट्रिपिटल फोर्स हवा तो सेंट्रिपिटल फोर्स त्या रोड सरफेस आणि व्हेकलच्या टायर सरफेसमधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं आहे. तेच आपण इथं लिहिणार आहोत. हिअर सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइड बाय फ्रिक्शनल फोर्स between road surface and tire surface. याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते या फॉर्म्युल्यात अशी आहे की या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्शनल फोर्ससाठी एक फॉर्म्युला दिला आहे तो म्हणजेच म्यू इंटू MG म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू वेट ऑफ व्हेकल. तर हा हे जो फॉर्म्युला आहे फ्रिक्शनल फोर्सचा कसा आला याच्याबद्दल काही विस्तार माहिती नाही आहे. तर आपण आपल्या एक्सप्लेनला पुढे सुरुवात करू. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीत आहे mv²/r. तर इथं जे व्हेकल आहे आपलं चालणार त्या व्हेकलची व्हेलॉसिटी व्ही नसून Vmax आहे. तर आपल्या फॉर्म्युल्यात थोडासा बदल होणार आहे तो म्हणजे mvmax²/r बरोबर. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आपण पाहिला की कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू इंटू वेट ऑफ व्हेकल म्हणजेच MG. इथं दोन्ही स्मॉल एम सारखे गोष्टी कॅन्सल होणार आहेत. तर आपलं एक सोपी रूप भेटते एक्सप्रेशनचं ते म्हणजे Vmax²/r इज इक्वल टू μg जर आपण स्मॉल आर डिवायडेडमधलं तिकून इज इक्वल टू जे साईनच्या टिकून पाठवलं तर आपल्याला एक्सप्रेशन भेटते Vmax² इज इक्वल्स टू μrg. जर आपल्याला स्क्वेअर रूट याचा Vmaxचा स्क्वेअर कॅन्सल करावायचा असेल तर आपल्याला इज इक्वल टूच्या पुढचा जो काही भाग आहे त्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. तर आपल्याला एक्सप्रेशन मिळतं इथं की Vmax इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ μrg.
तर हे जे मिळालेलं आपल्याला एक्सप्रेशन आहे व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर म्यू आर जी, हेच आपलं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. तर आपलं शेवटचं वाक्य देअर फॉर मॅक्झिमम एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटी ऑफ व्हेइकल ऑन horizontal curve road is Vmax square Vmax square नहीं तो फक्त V is equals to Vmax is equals to under root mu r ची. तर एक वेळा परत एक वेळा आपण रिव्हिजन करू. तर आपल्या व्हेइकलच्या मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे, पण ते अनबँक रोडसाठी काढायचं आहे. तर आपण एक व्हेइकल कन्सिडर केलं, त्या व्हेइकलचं मास हे स्मॉल एम आहे, त्या कर्व रोडची रेडियस स्मॉल आर आणि स्मॉल जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि म्यू हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे बिटवीन रोड सरफेस आणि टायर सरफेस. सॉरी, आपली एक गोष्ट इथं राहिली, ते म्हणजे व्हीमॅक्स हे व्हेइकलची मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटी आहे. व्हीमॅक्स इज मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटी ऑफ व्हेइकल, मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटी ऑफ व्हेइकल. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की कोणतेही व्हेइकल जर कर्व रोड वरून जात असेल किंवा पार्टिकल कोणत्याही कर्व रोडपासून पाथ कव्हर करत असेल, तर तो कर्व पाथ कव्हर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. ती इथं जो आपला व्हेइकल कर्व रोड पाथ कव्हर करत आहे, त्या पाथ कव्हर करण्यासाठी त्याला सेंट्रिपिटल फोर्स हवा आहे. तो सेंट्रिपिटल फोर्स रोड सरफेस आणि टायर सरफेस त्यामधला फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतो. तर आपल्याला एक्सप्रेशन भेटते सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू फ्रिक्शनल फोर्स. तर सेंट्रिपिटलचा फोर्सचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीतच आहे, एम व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर. इथं व्ही मॅक्स आपल्याला मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटी काढायची होती, म्हणून आपण व्हीच्या ऐवजी व्ही मॅक्स घेतला. आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला जो आपल्याला दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्याबद्दल काहीच विस्तार चर्चा नाही आहे. तो आपण जसा तसाच लिहिला, म्यू इंटू एम जी. तर आपल्याला दोन्ही साईडचे जर स्मॉल एम कॅन्सल केलं तर आपल्याला एक सोपं विस्तारित रूप भेटते. सर्व सॉल्व केल्यानंतर व्हीमॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आरची. व्हीमॅक्सचा आपण स्क्वेअर कॅन्सल करायचं ठरवलं तर आपल्याला स्क्वेअर इज इक्वल टू ज्या साईडची बाजू आहे त्याच्यावर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आणि आपल्याला एक सोपं रूप भेटते, ते म्हणजे व्हीमॅक्स बरोबर अंडर म्यू आर जी. आणि हेच आपलं मॅक्झिमम सेफ व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा आणि जर काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.